या व्हिडिओत आपण या 7 स्टिचेस शिकणार आहोत जे मोस्टली यूज करतात प्रत्येक डिझाईनमध्ये। तर सुरुवातीला मी इथे लाईन्स ड्रॉ करून घेतलेले आहेत आणि नेहमीप्रमाणे कॉटनचा थ्रेड मी यूज करणार आहे। तर इथे तुम्ही कॉटनचाही थ्रेड यूज करू शकता किंवा नायलॉनचा जर तुम्ही थ्रेड वापरत असाल तर तोही यूज करू शकता। फक्त जर तुम्ही स्टिच करताना जर कॉटनचा थ्रेड यूज करत असाल तर तुम्हाला मॅचिंगचा थ्रेड यूज करायचा आहे। आणि सगळ्यात पहिल्यांदा मी इथे शुगर बीडने एक लाईन स्टिच करणार आहे। आता प्रत्येक ब्लाउज मध्ये आणि प्रत्येक डिझाईन मध्ये तुम्हाला या बीडने वर्क केलेलं दिसणार आहे। कदाचित कलर चेंज असू शकतो, पण या साईजचे बीड तुम्हाला प्रत्येक डिझाईन मध्ये दिसणार आहे, डिझाईन कितीही लहान किंवा मोठी असो। तर याला कसं परफेक्टली स्टिच करायचं ते मी सांगणार आहे, व्हिडिओ पूर्णपणे बघा। आणि तर ही स्टिच करताना तुम्हाला फक्त एका स्टिच मध्ये 2च बीड्स ऍड करायचे आहेत। 2 पेक्षा जर जास्त बीड्स तुम्ही ह्याच्यात घातले तर कदाचित तिथे पॅच असं वर्क दिसू शकतं, म्हणजे कंटिन्यू लाईन तुमची दिसणार नाही किंवा परफेक्ट जी तुमची शेप आहे किंवा जी डिझाईन आहे ती दिसणार नाही। मग त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये एका स्टिचमध्ये फक्त 2च बीड्स घालायचे आहेत। सिंगल बीड किंवा 2 बीड तुम्ही यूज करू शकता। तर इथे तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपली स्टिचिंग झालेली आहे। ठिकाणी तुम्हाला इथे पॅच दिसणार नाही। जे बिगिनर्स लोक आहेत ते एवढी मिस्टेक करतात की थोडंसं लांब स्टिचेस घेतात, त्यामुळे त्यांच्या वर्कमध्ये पॅच आल्यासारखं दिसतं, त्यामुळे वर्क छान दिसत नाही किंवा उठून दिसत नाही। तर तुम्हाला काय करायचं आहे, जेवढी तुम्ही बीड्स घेताय तेवढ्या साईजने तुम्हाला तिथे स्टिचेस घालायचे आहेत। म्हणजे एका स्टिचमध्ये जर 2 बीड्स बसत असतील तर तेवढीच तुम्हाला तिथे स्टिच घ्यायची आहे, जेणेकरून हे बीड्स खूप अगदी जवळ स्टिच होतील आणि कंटिन्यू ते वर्क दिसेल, म्हणजे पॅच दिसणार नाही तुमच्या वर्कमध्ये। स्टिच साठी मी इथे एक शुगर बीड आणि एक राऊंड बीड असे अल्टरनेटिव्ह बीड घेतले आहे आणि ते निडल मध्ये इन्सर्ट केले आहे। आता इथेही तुम्हाला एका स्टिच मध्ये फक्त 2च बीड ड्रॉप करायचे आहेत, जेणेकरून तुम्ही चांगल्या पद्धतीने आणि नीट अँड क्लीन तुमचं वर्क दिसेल। त्यासाठी फक्त 2च बीड एका स्टिच मध्ये तुम्हाला ड्रॉप करायचे आहेत। तर इथे बघू शकता। आता या स्टिच मध्ये मी एक शुगर बीड आणि एक राऊंड बीड घेतला आहे, तसंच तुम्ही इथे वेगळ्या कलरचे बीड सुद्धा घेऊ शकता। स्टिच मध्ये मी एक शुगर बीड आणि एक राऊंड बीड घेतलेला आहे। फक्त शुगर बीडचा कलर ग्रीन कलर घेतलेला आहे, जे क्रिस्टल मध्ये आहेत, समोर तुम्ही व्हिडिओत बघू शकता। तर अशा पद्धतीने मी इथे 2 कलर मध्ये स्टिच करणार आहे, एक ग्रीन कलर आणि एक गोल्डन कलरचा राऊंड बीड, अशा दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये मी इथे वर्क करणार आहे। तर अशा पद्धतीचे वर्क तुम्ही तुमच्या ब्लाउज वरती किंवा कुर्तीवरती करू शकता। जर ब्लाउज वरती तुम्ही असं वर्क करत आहात तर कॉन्ट्रास्ट कलर मध्ये तुम्ही बीड्स घेऊ शकतात। जो कलर साडीमध्ये आहे तो कलर किंवा त्याचा अपोजिट कलर असा तुम्ही इथे शुगर बीड जर वापरला तर ते तुमचं वर्क अजून उठून छान दिसणार आहे आणि मॅच होणार आहे तुमच्या साडीला किंवा तुमच्या आउटफिटला। तर तुम्ही इथे मॅचिंग असं किंवा कॉन्ट्रास्ट कलरचे बीड्स यूज करू शकता। मी इथे ग्रीन कलरचे क्रिस्टल मध्ये बीड्स यूज केलेले आहेत, तुम्ही वेगळ्या कलरचेही यूज करू शकता तुमच्या कस्टमरच्या अकॉर्डिंग। आता नेक्स्ट स्टिच मध्ये मी इथे गोल्डन आणि व्हाईट अशा 2 कॉम्बिनेशन घेतलेलं आहे, तेही खूप छान आणि उठून वर्क दिसतं। तर या पद्धतीने किंवा या डिझाईन मध्येही तुम्ही स्टिच करू शकता। आता ज्या वेळेला तुम्ही असे बीड्स यूज करता, ज्या वेळेला राऊंड बीड यूज करता किंवा स्टिच करता, तर त्यावेळेला एका स्टिच मध्ये तुम्हाला एकच बीड इन्सर्ट करायचं आहे, त्यामुळे तुमच्या वर्कमध्ये पॅच दिसणार नाही आणि वर्क उठून छान आणि फिनिशिंग प्रोफेशनल दिसणार आहे। तर त्यामुळे एका स्टिचमध्ये एकच बीड इन्सर्ट करायचा आहे। जर तुमची बीडची साईज मोठी आहे तर एकच बीड तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे। जर तुम्ही याच्यात 2 किंवा 4 बीड्स असे इन्सर्ट केले तर फ्रेमवरती जोपर्यंत फॅब्रिक आहे तोपर्यंत ते असं टाईट दिसेल वर्क, पण ज्यावेळेला तुम्ही फ्रेममधून वर्क बाहेर काढाल त्यावेळेला ते बॉडी शेपमध्ये आल्यानंतर ना पॅच वर्क असं दिसणार आहे। आता नेक्स्ट स्टिचमध्ये मी इथे ग्रीन कलरचे सिक्वेन्स आणि जरीचा थ्रेड अशा कॉम्बिनेशनमध्ये ते स्टिच करणार आहे। स्टिच करण्यासाठी मी सिंगल तारची निडल यूज करत आहे। तर ही स्टिच तुम्ही स्लीव्ज वरती बॉडीला करू शकता। तर थोडासा गॅप सोडून मी इथे सिक्वेन्स स्टिच करत आहे। जिथे गॅप मी सोडते तिथे तुम्ही एखादा बीड ही इन्सर्ट करू शकता, पण ही एक अशी डिझाईन होऊ शकते, यासाठी मी इथे अशी स्टिच करते। आता ही स्टिच तुम्ही स्लीव्ज वरती वापरू शकता, बॉर्डर लाईनला वापरू शकता। आता याच्यामध्ये तुम्ही खूप पद्धतीने वर्क करू शकता। जर तुम्हाला एकच व्हिडिओ फक्त सिक्वेन्स स्टिच मध्ये पाहिजे असेल किंवा त्याच्यामधल्या तुम्हाला डिझाईन्स हवे असतील
तर तुम्ही कमेंट करा किंवा इन्स्टावरती डायरेक्ट DM करू शकताय. नेक्स्ट व्हिडिओ मी फक्त सिक्वेन्स स्टिचेसवरती घेऊन येईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त सिक्वेन्सचे टाईप्स आणि सिक्वेन्सचे जेवढे स्टिचेस आहेत ते एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील. तर त्यासाठी तुम्हाला कमेंट करायचं आहे. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही लाईक करा. आता या स्टिचेसमध्ये मी 2 सिक्वेन्सच्या मध्ये थोडासा गॅप सोडलेला आहे, जेणेकरून ही डिझाईन एक वेगळ्या पद्धतीने क्रिएट होते. तर याऐवजी तुम्ही कंटिन्यू स्टिचेस करू शकता. सलग स्टिच घातली तरीही एक सिक्वेन्सची स्टिच तयार होते. तर इथे तुमच्या ब्लाऊजनुसार, तुमच्या वर्कनुसार आणि तुमच्या डिझाईननुसार, तुमच्या आयडियानुसार तुम्ही भरपूर ठिकाणी भरपूर अशा वेगवेगळ्या स्टिचेस तुम्ही स्वतः क्रिएट करू शकता. तर अशाच नवीन नवीन डिझाईन क्रिएट झालेल्या तुम्ही स्टिच करा आणि त्याचे व्हिडिओज किंवा फोटो मला इन्स्टावरती शेअर करा. नेक्स्ट मी इथे राऊंड कलरचे बीड्स आपण जसे यूज केले अल्टरनेटिव्ह कलर वापरून, तसंच इथे मी ड्रॉप शेपचे बीड्स यूज करणार आहे, ज्यामध्ये मी रेड कलरचे क्रिस्टल शुगर बीड घातलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही ही वेगवेगळ्या शेपचे बीड्स घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने स्टिच करू शकता. तर इथे मी स्टिच करण्याची पद्धत सेम आहे, फक्त मी बीड्सची साईज आणि शेप वेगळा घेतलेला आहे. तर स्मॉल साईजमध्ये ही ड्रॉप शेपचे बीड्स येतात आणि याच्यापेक्षा मोठेही ड्रॉप शेपचे बीड्स येतात. तर त्यामध्येही तुम्ही वर्क करू शकता. तर अशा पद्धतीने इथे ही एक डिझाईन क्रिएट होते आणि ही डिझाईन सुद्धा मोस्टली खूप अशा डिझाईनमध्ये वापरली जाते. या डिझाईनमध्ये सुद्धा तुम्ही वेगळ्या कलरचे शुगर बीड ॲड करू शकता किंवा 2-3 कलरमध्ये तुम्ही हे वर्क करू शकता. आता इथे मी फक्त 2च कलर यूज केलेले आहे, गोल्डन आणि रेड कलरचा. ज्या पद्धतीची तुमची साडी आहे किंवा जी डिझाईन आहे त्या पद्धतीनुसार तुम्हाला इथे कलर चूज करायचा आहे आणि त्या कलरनुसार तुम्हाला इथे वर्क करायचं आहे. जसा तुम्ही कलर घेणार बीड्सचे तसंच ते वर्क तुम्हाला अजून उठून दिसणार आहे. आता नेक्स्ट स्टिच सुद्धा मी सेम पद्धतीने स्टिच करत आहे. इथे तुम्हाला स्मॉल साईजमध्ये किंवा मीडियम साईजमध्ये असे दोन्ही साईजमध्ये बीड्स भेटून जातील. तर या बीड्ससाठी जर तुम्हाला नाजूक वर्क हवं असेल तर तुम्ही खूप असे बारीक बीड्स असतात ते यूज करा. आणि जर तुम्हाला मोठं वर्क असेल तर त्या वर्कमध्ये तुम्ही मोठे साईजचे बीड्स यूज केले तरी चालेल. आता इथे आपल्या स्टिचेस कंप्लीट झालेले आहेत आणि या स्टिचेस तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा. जर काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही विचारू शकता. इन्स्टावरती डायरेक्ट DM करू शकता आणि स्टिचेसची प्रॅक्टिस तुम्हीही घरी करा आणि व्हिडिओज किंवा फोटो इन्स्टावरती शेअर करा. काही डाऊट्स असतील तर विचारा. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सिक्वेन्स स्टिचेस घेऊन येते, तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. हा व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूयात पुन्हाच्या व्हिडिओमध्ये.